नमस्कार. आज आपण स्थान व विस्तार हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाच्या सुरुवातीलाच दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधाने दिली आहेत. त्या आधारे ते दोन देश कोणते ते ओळखायचे आहे. त्यापैकी एक देश तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हाला ओळखता येईल. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. पहिल्या क्रमांकावर चीन आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे? मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश प्रसिद्ध आहे. या देशातून मोठ्या प्रमाणात मसाल्याच्या पदार्थाची निर्यात केली जाते. क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. या देशाने जागतिक विश्वचषक स्पर्धा दोनदा जिंकली आहे. नक्कीच तुम्ही सहज ओळखला असेल, हा आपला भारत देश. आता दुसऱ्या देशाबद्दल पाहूया. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. प्रत्येक देश किंवा प्रदेशाचे विशिष्ट नृत्य प्रकार असतात. जसे की भारतात कथकली, भांगडा इत्यादी नृत्य प्रसिद्ध आहेत. तसेच या देशाचे सांबा हे नृत्य प्रसिद्ध आहे. या देशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. कॉफीच्या उत्पादनात हा देश प्रथम क्रमांकावर आहे. कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी 40% उत्पादन एकट्या याच देशात होते. फुटबॉल हा खेळ या देशात प्रसिद्ध आहे. आपल्या भारतात जसे क्रिकेट हा लोकप्रिय आहे, तसेच या देशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. या देशाने 5 वेळेस फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे. तुम्ही नक्कीच ओळखला असेल, हा देश म्हणजे ब्राझील. आज आपण या पाठात भारत व ब्राझील या दोन देशांचे जगातील स्थान व विस्तार यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. भारत व ब्राझील या दोन देशांचा जर विचार केला तर हे दोन्ही देश वेगवेगळ्या खंडात आहेत. भारत हा आशिया खंडात येतो, तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडात आहे. भारत हा आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, तर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. 0 अंशाचे विषुववृत्त ब्राझीलच्या उत्तर भागातून गेलेले आहे. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भागात वर्गीकरण होते, उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध. भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे, तर ब्राझीलचा फक्त उत्तरेकडील काही भाग उत्तर गोलार्धात आहे, तर बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. 0 रेखांशाचे रेखावृत्त या भागातून जाते, त्यामुळे पृथ्वीचे आणखीन 2 भागात वर्गीकरण होते, पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध. भारत हा पूर्णपणे पूर्व गोलार्धात येतो, तर ब्राझील हा देश पश्चिम गोलार्धात आहे. म्हणजेच दिवस अगोदर भारतात सुरू होतो व भारताची प्रमाण वेळ सुद्धा ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या पुढे आहे. या दोन देशांच्या स्थान आणि विस्तारामध्ये जरी फरक असला तरी यांच्यात काही साधर्म्य आहे. भारतावर 150 वर्ष इंग्रजांची सत्ता होती, तर ब्राझीलवर पोर्तुगीजांची 300 वर्ष सत्ता होती. भारत हा विकसनशील देश आहे, तर ब्राझील सुद्धा विकसनशील देश आहे. आशिया खंडात भारत हा एक प्रमुख देश आहे, तर दक्षिण अमेरिका खंडात ब्राझील हा एक प्रमुख देश आहे. भारताच्या तिन्ही बाजूने सागरी जलाशय म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व अरबी समुद्र आहे. म्हणजे भारत हा द्वीपकल्प आहे, तर ब्राझीलच्या सुद्धा किनाऱ्यावर उत्तर अटलांटिक व दक्षिण अटलांटिक महासागर आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे, तर दक्षिण अमेरिका खंडात ब्राझीलची लोकसंख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने भारताचा जगात 2रा क्रमांक आहे, तर ब्राझीलचा जगात 5वा क्रमांक आहे. भारताला वित्तीय समस्यांचा सामना करावा लागला, तर ब्राझीलला सुद्धा विविध वित्तीय समस्यांचा सामना करावा लागला. या सर्व फरक आणि साधर्म्यामुळेच यावर्षी आपण भारत व ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. आता आपण या दोन देशांचे अक्षवृत्त व रेखावृत्तीय स्थान यांची तुलना करूया. प्रथम अक्षवृत्तीय विस्तार पाहूया. भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार
8.4 कला उत्तर ते 34.6 कला उत्तर इतका आहे. अंदमान निकोबार बेटांच्या समूहातील 6.45 कला अक्षावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अति दक्षिण टोक आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष असू द्या. यावरील प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्नामध्ये किंवा प्रश्न 4 अ नकाशात माहिती भरा या प्रश्नात विचारले जातात. आता ब्राझीलचा अक्षरवृत्ती विस्तार पाहूयात. ब्राझीलचा अक्षरवृत्तीय विस्तार 5.15 कला उत्तर ते 33.45 कला दक्षिण अक्षरवृत्तादरम्यान आहे. या दोन्ही देशांच्या अक्षरवृत्तीय विस्ताराचा आपण जर लक्षात घेतला तर भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार हा ब्राझीलपेक्षा अधिक आहे. आता काही महत्त्वाचे अक्षरवृत्त पाहूयात. भारताच्या मध्यातून 33.30 कला उत्तर ते कर्कवृत्त जातं. ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलच्या उत्तर भागातून 0 अक्षरवृत्त म्हणजेच विषुववृत्त हे जातं. तर ब्राझीलच्या दक्षिणेतून 33.30 कला दक्षिण हे मकर वृत्त महत्वाचं वृत्त जातं. आता रेखावृत्तीय विस्तार पाहूयात. भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 68.7 पूर्व रेखावृत्त ते 97.25 कला पूर्व रेखावृत्त इतका आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जर आपण बघितला तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34.45 कला पश्चिम रेखावृत्त ते 73.48 कला पश्चिम रेखावृत्त इतका आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा भारतापेक्षा जास्त आहे. भारताची राजधानी ही दिल्ली आहे, तर ब्राझीलची राजधानी ही ब्राझिली आहे. भारतात एकूण 29 घटक राज्य व 7 संघशासित प्रदेश आहेत. आत्ताच जम्मू आणि काश्मीर याचे 2 भाग झालेले, त्यातून एक राज्य आणि एक संघराज्य निर्माण झालेला आहे, पण ते आपल्या या नकाशात नाहीये. तर आपण संघशासित प्रदेश पाहूया. दीव, दमण, दादरा नगर हवेली, माहे, कारिकल, पुदुचेरी, यानम आणि दिल्ली असे भारतातील 7 संघशासित प्रदेश आहेत. ब्राझीलचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये एकूण 26 घटक राज्य आहेत. आता भारताच्या बाजूला असलेल्या जलाशयाबद्दल माहिती घेऊया. भारताच्या पूर्वेस बंगालचा उपसागर आहे, तर भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे, भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. असं तिन्ही बाजूनी भारताच्या हे मोठे जलाशय आहेत. तेच आपण ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलच्या उत्तर भागात उत्तर अटलांटिक महासागर आहे, तर ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण अटलांटिक महासागर आहे. बेटाविषयी जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार हा बेट समूह आपल्याला पाहायला मिळतो. त्यातील बॅरन हे जे बेट आहे, या बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भारतातील अति दक्षिण टोक इंदिरा पॉइंट याच बेटामध्ये आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप हा बेट समूह आहे. ब्राझीलमध्ये जर बघितलं तर ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ गोड्या पाण्याने तयार झालेले मॉर्जा हे बेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर दक्षिण अटलांटिक महासागरात खूप दूरवर काही बेटे आहेत, पण ते आपल्याला नकाशामध्ये पाहायला मिळत नाही. आता शेजारी देश पाहूयात. भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आहे, उत्तरेला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतान आहे, पूर्वेला बांगलादेश आहे आणि म्यानमार आहे. म्यानमार हा आपल्याला सागरी सीमाशी सुद्धा संलग्न आहे. दक्षिणेला श्रीलंका आहे व त्याचबरोबर इंडोनेशिया सुद्धा आहे. आता ब्राझीलच्या शेजारी देश पाहूया. ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया हे देश आहेत, तर पश्चिमेला पेरू, बोलिव्हिया,
पॅराग्वे हे देश आहेत. ब्राझीलच्या दक्षिणेला अर्जेंटिना, उरुग्वे हे 2 देश आहेत. ब्राझीलच्या पूर्वेस कोणताही देश नाही, कारण की ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर आहे, त्यामुळे जवळपास यांना कोणताच शेजारील देश नाहीये. ब्राझीलच्या शेजारील देशाबद्दल बघायचं झालं तर दक्षिण अमेरिका खंडामधील बहुतांश देश हे ब्राझीलच्या सीमेवर आहेत. फक्त 2 देश, एक इक्वेडोर आणि एक चिली, हे 2 देश जर सोडले तर बहुतांश देशांची सीमा ही ब्राझीलच्या शेजारी आहे. भारत व ब्राझील महत्वाची माहितीचा तोलनिक अभ्यास. राजधानी. भारताची राजधानी नवी दिल्ली, ब्राझीलची ब्राझिलिया. शासन प्रणाली. स्वातंत्र्य प्राप्तीपासूनच म्हणजेच 1947 पासूनच भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये 1985 पासून राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. जागतिक लोकसंख्येत भारताचा 2रा क्रमांक आहे, तर ब्राझीलचा 5वा क्रमांक आहे. भारतात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे, तर ब्राझीलमध्ये फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. मसाल्याच्या पदार्थासाठी भारत हा जगभरात सुप्रसिद्ध आहे, तर ब्राझील हा कॉफीसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतात कथकली, भरतनाट्यम इत्यादी नृत्य प्रकार पाहायला मिळतात, तर ब्राझीलमधला सांबा हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. ब्राझील देशाचे नाव पाऊ ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. भारत व ब्राझील स्थान विस्तार याविषयीचा आपण तोलनिक अभ्यास पाहूयात. स्थान. भारताचे स्थान उत्तर आणि पूर्व गोलार्धात भारताचा विस्तार झालेला आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारताचे स्थान आहे. ब्राझील पश्चिम गोलार्धात, काही भागाचा उत्तर गोलार्धात व बहुतांश भागाचा दक्षिण गोलार्धात विस्तार. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात स्थान. अक्षवृत्तीय विस्तार. भारत मुख्य भूमी 8.4 कला उत्तर अक्षवृत्त ते 34.6 कला उत्तर अक्षवृत्त. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6.45 कला उत्तर अक्षवृत्तावरील इंदिरा पॉइंट हे भारताचे अति दक्षिण टोक. ब्राझील 5.15 कला उत्तर अक्षवृत्त ते 33.45 कला दक्षिण अक्षवृत्त. रेखावृत्तीय विस्तार. भारत 68.7 कला पूर्व रेखावृत्त ते 97.25 कला पूर्व रेखावृत्त. ब्राझील 34.45 कला पश्चिम रेखावृत्त ते 73.48 कला पश्चिम रेखावृत्त. वृत्तस्थिती. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे एक महत्त्वाचं वृत्त जातं. ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं, तर दक्षिण भागातून मकर वृत्त जातं. भारत व ब्राझील ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा तोलनिक अभ्यास. परकीय राजवट. सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली भारत हा देश होता, तर ब्राझीलमध्ये सुमारे 3 शतकापेक्षाही अधिक काळ पोर्तुगीजांची सत्ता होती. स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, तर 7 सप्टेंबर 1822 हा ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील सुरुवातीच्या समस्या. भारत. सुरुवातीच्या काळात भारताला 3 युद्धे व दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला, तर ब्राझीलला सुरुवातीच्या काळात विविध वित्तीय समस्यांचा सामना करावा लागला. भारताची सद्यस्थिती. भारत हा विकसनशील देश असून एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात विविध टप्प्यावर आर्थिक सुधारणा करण्यात आल्या, परिणामी भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजे तरुणांचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते. ब्राझील सद्यस्थिती. 20व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्येतून हा देश सावरला आहे.
1930 पासून ते 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती व ती लोकप्रिय होती. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते. भारताच्या शेजारील देश व सीमेवरील जलाशय. उत्तर दिशा. भारताच्या उत्तर दिशेला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतान हे शेजारील देश आहेत. भारताच्या पश्चिम दिशेत पाकिस्तान व अरबी समुद्र आहे. दक्षिण दिशेस श्रीलंका, इंडोनेशिया आणि हिंदी महासागर आहे. पूर्व दिशेस बांगलादेश, म्यानमार व बंगालचा उपसागर आहे. ब्राझीलच्या शेजारील देश व सीमेवरील जलाशय. ब्राझीलच्या उत्तरेस फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला, कोलंबिया हे देश आहेत व त्याचबरोबर उत्तर अटलांटिक महासागर सुद्धा आहे. ब्राझीलच्या पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया, पॅराग्वे हे देश आहेत. ब्राझीलच्या दक्षिणेस अर्जेंटिना, उरुग्वे हे देश आहेत. तर ब्राझीलच्या पूर्वेस दक्षिण अटलांटिक महासागर आहे.